प्रकार पहिला. हा पदार्थ बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर इथे मी 2 आंबे घेतले. ह्या आंब्याच्या आपल्याला अशा पद्धतीने मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तर आंबे मी इथे मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतले आणि एक आंबा अशा पद्धतीने त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या. तर हे पहा, इथे आता आंबे चिरून झाले. इथे मी अर्धा लिटर अगदी थंडगार दूध घेतलं आहे. फुल क्रीम मिल्क आपल्याला इथे वापरायचं आहे. मी इथे म्हशीचं दूध घेतलं आहे जे साईसकट होतं. त्याच्यात चिरून घेतलेल्या आंब्याच्या फोडी टाकल्या, ज्या मोठ्या फोडी मी चिरून घेतलेल्या होत्या, म्हणजे साधारण 2 आंबे होते. 4 चमचे मी साखर टाकून घेतले आणि 2 मोठे चमचे भरतील एवढं मी व्हॅनिला आईस्क्रीम इथे टाकून घेतलं आहे. जर तुमच्याकडे मँगो आईस्क्रीम तुम्हाला शक्य असेल तर ह्या रेसिपीसाठी मँगो आईस्क्रीमचा वापर करा. चला, आता हे मिक्सरमधून चांगलं व्यवस्थितपणे एकजीव करून घेतलं. हे चांगलं घुसळल्यानंतर अशा पद्धतीने घट्ट होतं. चला, आता आपलं हे मँगो मिल्कशेक तयार आहे. आता आपण हे सर्व करू. तर सर्व करण्यासाठी ग्लासमध्ये सगळ्यात खाली आंब्याच्या फोडी घेतल्या, ज्या आपण अगदी बारीक चिरून घेतल्या होत्या. त्यामध्ये हे मस्तपैकी मँगो मिल्कशेक टाकलं. हवं तर आपण असंही पिऊ शकतो, पण हो, तुम्हाला जर मँगो मस्तानी प्यायची असेल तर ह्याच्यामध्ये 1 चमचा व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घ्यायचं किंवा मँगो आईस्क्रीमही चालेल. आणि त्याच्यावरती आंब्याच्या अजून बाकीच्या ज्या फोडी होत्या त्या टाकल्या. वरून टुटी फ्रुटी, ड्राय फ्रूट किंवा मग चॉकलेट चिप्स तुम्हाला हवं तशा पद्धतीने तुम्ही ते डेकोरेट करू शकतात. तर अशा पद्धतीने इथे आपला पहिला पदार्थ मँगो मस्तानी किंवा मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे. प्रकार दुसरा. इथे मी एका भांड्यात घेतलं आहे साधारण अर्धा लिटर दही. अगदी फ्रेश दही आहे. त्यामध्ये टाकायचं आहे 4 ते 5 चमचे पिठी साखर. आता पिठी साखर आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आणि दही किती आंबट आहे त्यानुसार याची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो. हे चांगलं घुसळून घेतलं. त्यानंतर त्याच्यात अर्धा चमचा वेलची पावडर टाकली. वेलची पावडर टाकल्यानंतर चांगले एकजीव करून घ्यायचं. इथे आपली दह्याची थंडगार लस्सी तयार झाली. तुम्ही बघू शकतायत वरती किती छान प्रकारे याला लोणीसुद्धा तयार आलेलं आहे. आणि इथे आपली ही दह्याची छान थंडगार लस्सी तयार झाली. अगदी 1 मिनिटाच्या आत तुम्ही हा पदार्थ बनवू शकतात. चला, प्रकार तिसरा पाहू. मगाशी जी आपण दह्याची लस्सी बनवून घेतली ती मी इथे एका ग्लासमध्ये काढून घेतलेली आहे. हा खास खानदेशी प्रकार आहे बरं का. तुम्ही हा जरूर ट्राय करून पहा, खूप छान लागतो. आणि आता ह्या लस्सीमध्ये आपल्याला टाकायचं आहे व्हॅनिला आईस्क्रीम. तर इथे मी एक मोठा चमचा व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घेतलं आणि हा खानदेशी पदार्थ किंवा संगम लस्सी तयार झाले. प्रकार चौथा. इथे एका भांड्यात मी घेतलं आहे 1 मोठा चमचा बोर्नव्हिटा पावडर. त्यामध्ये घेतले एक 10 रुपयाचे डेअरी मिल्क चॉकलेट अशा पद्धतीने तुकडे करून टाकून घेतली. 1 चमचा साखर आणि 1 चमचा चॉकलेट सिरप. त्यामध्ये टाकायचं आहे 1 ग्लास फुल भरून थंडगार दूध. आता हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं. हे पहा, इथे छानपैकी चॉकलेट मिल्कशेक तयार झालं. आता सर्व करण्यासाठी ग्लासला मी थोडंसं चॉकलेट सिरपने डेकोरेट करून घेते. ग्लास डेकोरेट करून झालं, त्यामध्ये हे चॉकलेट सिरप टाकायचं. वरून तुम्ही हव्या त्या पद्धतीने हे सजवू शकतात. मी इथे चॉकलेट सिरपने हे छानपैकी सजवून घेतले. त्याच्यावरती तुम्हाला हवं तर चॉकलेटचे कापही टाकू शकतात. प्रकार पाचवा. इथे मी साधारण 15 ते 20 बदाम घेतले. हे बदाम रात्रभर भिजवून घ्यायचे. रात्रभर भिजवायचे नसतील तर एक अर्धा ते पाऊण तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. आपल्याला या बदामाचं साल काढून घ्यायचं. आता इथे मी ह्या सगळ्या बदामांचं साल काढून घेतलं आहे आणि हे बदाम मिक्सरच्या भांड्यात घेतले. त्यात अगदी थोडंसं दूध टाकायचं आणि हे मिक्सरमधनं अगदी बारीक वाटून घ्यायचं. त्याची आपल्याला छान पेस्ट बनवून घ्यायची. त्यानंतर इथे कढईमध्ये दूध गरम करायला ठेवलं आहे. तर हे म्हशीचं दूध आहे. शक्यतो म्हशीच्या दुधाचा वापर करायचा, जे फुल क्रीम दूध असतं त्याचा. अर्धा लिटर दूध आहे. हे आपल्याला चांगलं 5 मिनिटांपर्यंत छान उकळून घ्यायचं आहे. चला, दूध उकळलं. त्यानंतर याच्यात टाकायची साखर. तर मी इथे 2 मोठे चमचे म्हणजे 2 टेबलस्पून साखर घेतली आहे. पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यात साखरेची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात. त्यानंतर टाकले बदामाची पेस्ट जी आपण मगाशी बनवून घेतली होती आणि 10-12 काड्या केशरच्या. आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं.
आणि हे आता आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे. हे उकळल्यानंतर लगेचच त्याच्यात वेलची पूड टाकली, साधारण पाव चमचा. सगळं एकजीव केलं आणि थोडंसं घट्ट होईल इतपत उकळून घेतलं. हे पहा, नॅचरल कलर केशरमुळे याला आलेला आहे आणि हे आता छान घट्ट झालं आहे. आपल्याला अगदीच कॉर्नफ्लॉवर किंवा मग कस्टर्ड पावडर वापरण्याची गरज पडत नाही. बदामामुळे हे छान घट्ट झालं आहे. आता फ्रीजमध्ये ठेवायचं, थंडगार करायचं आणि छान थंडगार झालं की त्यानंतर हे बदाम मिल्कशेक सर्व करायचं आहे. तर सर्व करण्यासाठी ग्लासमध्ये बदाम मिल्कशेक घेतलं, वरून बदामाचे काप टाकले. तर अशा पद्धतीने आपले हे 5 पदार्थ इथे तयार झाले. तुम्हाला आवडले असतीलच तर लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.